चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी. इथे चांगला फटका, खराब चेंडू होता, लेग स्टंपला होता. कुमारच्या बॅट पोहोचला चेंडू दंडन करत सीमारेषे पलीकडे चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 5. हे भारी आहे. आपण पाहतोय हा जो माईक दिलाय त्याच्यामुळे स्कोरिंग पण कॉमेंटेटर करू शकतो. हा बरोबर बरोबर आहे. जे कोणी असू दे स्कोरर. आणि आमच्या नितेश तरे दादांनी चालू केलंय कॉमेडी प्लस आणि त्याच्यासाठी असा माईक पाहिजे. नितेशजी तरे दादा जर लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल बघा, असा माईक आपण प्रत्येक डीजे ऑपरेटरला सांगूया, आणूया, जेणेकरून स्कोरिंग करताना कॉमेंट्री पण कराल तुम्ही. 6 झाली. गोलंदाज उमेश या ठिकाणी तैनात होतो. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, बॉलर चेंडू होता, चांगला स्टॉप. जसं रेल्वेमध्ये गाडीच्या इंजिनियरला जो हिरवा सिग्नल दिला जातो ना थांबा म्हणून, तसा अंकुशने चेंडूला दिला. एक धाव या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झालाय 7. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रतिषेधक 18+ म्हणजे 19 धावा बनवायच्या आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. उमेश पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. सुरेख कामगिरी या ठिकाणी करतोय. चार चेंडू झालेत, 7 धावा स्कोर कार्ड वरती. इथे बीट केला अंकुशला, मिडांडला बीट केला. लांब जोर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणखीन एक महत्वपूर्ण फटका, चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. सुना डीजे मास्टर किरीस का 5 चेंडू झालेत. तर फास्ट घ्या तुला फास्ट घ्या, लेझी क्रिकेट खेळू नका. प्रवीणजी पवार सर या ठिकाणी आलेत, धन्यवाद. वाईट चेंडू, आणखीन एक चेंडू फेकावा लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड 12. 44 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 44 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज उमेश, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. हॅलो, हा बोला ना. काय करणार सर, आपण त्यांना सांगितलं होतं.
हॅलो 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 चांगली बॅटिंग पाहतो कुमार कडून. गजरांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार होता, दुहेरी धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. या पॉइंट क्षेत्ररक्षक सिलिमिटा मध्ये येतोय चांगला क्षेत्ररक्षण उमेश. एक सिंगल आली, सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड 21. 56 धावांची गरज होती. 21 धावा आपण पाहतोय. अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. गजानन या ठिकाणी उर्वरित 3 चेंडू असतील त्याचे. इथे दूरवर फेकला गेला. वाईट चेंडू पंच आम्हाला सांगतात, खराब चेंडू. एक्स्ट्रा धावने स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 9 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक, 34 धावा. बघा भुतवली संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. काव्या 11 धामोती संघ कॅप्टन. आपण टॉस साठी या. एक धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी पाहतो प्रशांत त्या ठिकाणी होता. 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते. चांगला फटका इथे उडावला निखिल. चेंडू पाठवला 20 मधून स्क्रीनच्या वरून येतोय. हा बेहतरीन षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. या षटकाराने 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही आपण पाहिलं गेलं 26 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल. गजानन गजानन तयार होतोय. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. निखिलच्या बॅटमधून आक्रमकता दाखवताना सिद्ध करत असताना हम भी किससे कम नाही. बेहतरीन षटकार. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. छत्तीस धावा झाल्यात. अजूनही आपण पाहतो 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. चला दामोदर संघाचा कॅप्टन बघा. कुमार आणि निखिल यांनी जर ही मॅच फिनिश केली तर अजय देशमुख यांच्याकडून रोख रक्कम 5,000चं पारितोषिक असेल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. बघायला लागेल. करतो फोन. शेवटचा अंतिम षटक. पराग आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आलाय. आतापर्यंत चांगली फटकेबाजी पाहिली गेली. 7 चेंडू खेळलाय. या ठिकाणी निखिल त्यांनी 1 चौकार, 2 षटकार, 1 दुहेरी, 2 सिंगल चांगल्या पद्धतीने आपण पाहतो खेळताना दिसलाय. कुमारही त्याला सुरेख साथ देतोय. 5 चेंडू 14 धावे होती. कुमार या ठिकाणी खेळतोय. परागचा पहिला चेंडू असेल. इथे चांगला फटका. कुमारच्या बॅटमधून चेंडू निघाला. वाईड स्ट्रॉंग काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. बेगेट हा यूज हा ब्युटिफुल सिक्सर षटकार. बघा कुमारने आणखून एक षटकार आला तर सिद्धू देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 42. अजूनही 14 धावांची गरज.
कालची मॅच आठवते, बडवा बी प्लस वर्सेस धवलेपाडा. अशाच प्रकारे 14 धावांची गरज असताना फुल लेनच्या चेंडूवरती उमेश या ठिकाणी बाद झालाय. आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तो संघ पराभूत झाला होता. इथेही 5 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू 14 धावा. कुमार अजूनही सज्ज होतोय. पराग तयार, पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. क्षेत्राची व्यवस्था त्या ठिकाणी नवीन स्वतः होते. एक सिंगल घेण्यात आली. एका सिंगलने स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. तर दामोदर संघाचा कोणता प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्या गाववाल्यांना कॉल करा. या पुढील मॅच आपली आहे. आपणास विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित व्हायचे. का सुनील जाहीर यांनी सांगितलेलं आहे जो संघ या स्पर्धेला गैरहजर राहील या ठिकाणी चुकी 2 धावा. तिसरी धावांच्या प्रयत्नात माघारी परतावं लागेल.